नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. माईनं दिलेल्या मुदतीतून 4-5 दिवस उलटून गेले होते. या 4-5 दिवसांमध्ये देव गाथाच्या घरी अजिबात फिरकलाही नव्हता की तिला कुठल्याही कारणानं त्यानं फोनही केला नव्हता. पण तो ग्रीशाला मात्र रोज दुपारी नियमित भेटायला येत होता. तिच्यासोबत निवांत वेळ घालवत होता आणि त्यावेळी गाथा ऑफिसमध्ये असायची. त्यामुळे तिची थोडी चिडचिड वाढली होती. नकळत ती त्याला मिस करू लागली होती. त्याच्या आजूबाजूला असण्याची, त्रास देण्याची, चान्स मिळेल तेव्हा तिच्या जबरदस्ती जवळ येण्याची, त्याच्याशी कुठल्याही गोष्टीवरनं तू मैमय करायची जणू तिला सवयच लागली होती. अशातच संडे आला आणि आता तो ग्रीशासाठी नक्कीच घरी येणार, त्यामुळे ती मनातल्या मनात खुश होती. सकाळी ती लवकर उठली आणि छान तयार झाली. ग्रीशा अजून उठली नव्हती. गुड बेबी, उठ ना, गाथा तिला प्रेमानं आवाज देत बोलली. माऊ, टुडे संडे, ग्रीशा आळसावलेल्या आवाजात बोलली. तेच तर, आज संडे आहे डार्लिंग. तुला तुझ्या बाबासोबत बाहेर जायचं असेल ना, तो येतच असेल. तिनं तिला उठवून मांडीवर बसवलं आणि झुलू लागली. नो, तो आज येणार नाही. का? त्याला काम आहे. मग काम झाल्यावर येईल, गाथा बोलली. नो माऊ, बाबा त्याच्या कामासाठी बाहेर गेलाय, चेन्नईला, ग्रीशा बोलली. कधी गेला? काल दुपारी फ्लाईटनं. तुला माहीत होतं? गाथानं विचारलं. हो, तू त्याचं सगळं शेड्यूल मला सांगतो. अच्छा, मग कधी येणार आहे? माहीत नाही, ग्रीशा बोलली. बरं ठीक आहे, झोप तू. गाथाने तिच्या गालावर किस केलं आणि ती बाहेर आली. समीर, माया आणि यशोदा मावशी चहा घेत बसल्या होत्या. गुड मॉर्निंग एव्हरीवन, गाथा त्यांच्या जवळ येऊन बसत बोलली. तू कुठे बाहेर जातीयस का? मायानं विचारलं. नाही, का बरं? नाही, एवढी छान तयार झालीयस म्हणून विचारलं, माया बोलली. अगं असंच वाटलं, छान तयार व्हावं म्हणून झाले. पण मायाला ते उत्तर काही पटलं नाही. ती कपाळावरती आठ्या पाडून तिच्याकडे पाहत होती. अरे यार, रोज ऑफिसचे तेच कपडे घालून ना कंटाळा आला होता, म्हणून जरा वेगळे कपडे घातलेत, बस. खरंच? समीरनं विचारलं. मी आधी सिंपल राहिले तरी प्रॉब्लेम, असं तर थोडं तयार झाले तरी प्रॉब्लेम. मला माझ्या मनासारखं राहण्याचा, कपडे घालण्याचा अधिकार नाही का? मी सतत बोरिंग राहावी, बोरिंग दिसावी असं तुम्हाला का वाटतं? ती चिडून बोलली. अगं आम्ही कुठे काय बोलतोय? आम्ही काय तुझे दुश्मन आहोत का? यशोदा मावशी बोलल्या. मग असे प्रश्न विचारून मला इरिटेट का करताय? आम्ही कुठे इरिटेट केलं तुला? उलट तूच मागच्या काही दिवसांपासून फार चिडचिड करायला लागलीस. कधी तुझा मूड खराब होईल काही सांगता येत नाही, म्हणून तर आम्ही तुझ्याशी बोलताना बरंच सावरून बोलतो बरं का, माया बोलली. इतकी भीती वाटते माझी तर मग नका बोलत जाऊ माझ्याशी, गाथा चिडून बोलली. अरे गाथा, ही काय बोलायची पद्धत आहे का? आम्ही तुला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय बाळा, यशोदा मावशी बोलल्या. नो, कुणी मला समजून घेत नाही, ना तुम्ही, ना ताई, ना जीजू, ना तो डॉक्टर. आज 8 दिवस होऊन गेले, तो आला नाही. तुम्ही सगळे मला गृहीत धरताय का? मला काय वाटतं, मी काय विचार करते याचं कोणाला काही पडलेलं नाही. सगळे आपापले ठरवून मोकळे होतात. ती अतिशय रागानं बोलत होती आणि सगळे शॉक होऊन तिच्याकडे पाहत होते. आपण आता काय बोलून गेलो हे लक्षात येताच ती गडबडली आणि उठून रूममध्ये गेली. समीर, तुला हिच्या बोलण्याचा अर्थ समजला का? मला समजला, यशोदा मावशी गालात हसत बोलल्या. शी मिस हिम, समीर बोलला. त्याची आठवण येते तिला, यशोदा मावशी बोलल्या. आज संडे आहे आणि कदाचित तो आज इथे नक्की येईल म्हणून ही अशी छान तयार झाली होती. म्हणजे समीर त्याचा इथे नसण्याचा तिला फरक पडतोय. मे बी. नो समीर, तिला खरंच फरक पडतोय. जेव्हापासून देव पुन्हा त्याच्या घरी राहायला गेलाय, हिची चिडचिड तेव्हापासूनच वाढली आहे. माई म्हणाल्या होत्या ना, देव आता गाथाच्या समोर येणार नाही, आणि तो खरंच तिच्या समोर नाही येत. मुलांना भेटायला सुद्धा तो दुपारी घरी येतो तेव्हा गाथा ऑफिसमध्ये असते, आणि हेच तिला खटकतंय. आज संडे आहे, नक्कीच मुलांचा आणि त्याचा बाहेर जायचा प्लॅन असेल असं तिला वाटलं असेल, म्हणून ती अशी छान तयार झाली होती. नाहीतर एरवी संडेला 10 पर्यंत झोपते. माया अगदी खुश होत बोलली.
तसं असेल तर देवच पावला म्हणायचं. माया, समीर, आता तो दिवस फार दूर नाही जेव्हा गाथा देवला माफ करून त्याच्याशी लग्न करायला तयार होईल. तिनं तिचा निर्णय वेळेत घ्यावा एवढंच मला वाटतं, कारण मुदतीतले 10 दिवस निघून गेलेत. समीर बोलला. प्रेम होण्यासाठी एक क्षण देखील पुरेसा असतो. म्हणतात ना, तो क्षण लवकर येऊ दे, माया देवाला प्रार्थना करत बोलली. इकडे दुपार झाली होती. ग्रीषा देवसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. तिच्या गळ्यात देवनं दिलेला टेटेस्कोप होता आणि ती तिच्या सॉफ्ट टॉय सोबत खेळत होती आणि त्याला तपासत होती. काय करतेस बेबी गर्ल? पोकेमॉनला ना आज बरं नाही, त्याला चेक करतेय. हो का? काय झालं त्याला? त्यानं हसत विचारलं. काल ना त्यानं खूप आईस्क्रीम खाल्लं म्हणून आज आजारी पडलाय. ताप, सर्दी, खोकला पण आलाय. ओहो, आणि मग आता? मला वाटतं त्याचं ऑपरेशन करायला लागेल. सर्दीसाठी ऑपरेशन? देव हसत बोलला. हो ना, त्याचं नाक जाम झालंय. मग नाक कापूया का? ती बोलली. हे ऐकून तर देवला अजूनच हसू येऊ लागलं. बाबा, बॅड मॅनर्स. असं कोणी आजारी असताना हसतात का? सॉरी. बरं, मी काय म्हणतो बेबी गर्ल, त्याचं ऑपरेशन करण्यापेक्षा त्याला आधी मेडिसिन दे. त्यानंतर जर कमी नाही झालं तर मग ऑपरेशन करू. पण तू तर सगळ्यांचं ऑपरेशनच करतोस ना? सगळ्यांचं नाही करत बाळा, ज्यांना गरज आहे त्यांचं करतो. पण त्याआधी मी त्यांच्या सगळ्या तपासण्या करतो, मग मेडिसिन्स देतो आणि कमी नाही झालं तर शेवटचा पर्याय म्हणजे ऑपरेशन. मग आता मी पण असंच करू का? हो. ओके, आधी मग मी त्याला चेक करून मेडिसिन देणार आणि मग तो लगेच बरा नाही झाला तर त्याचं ऑपरेशन करणार. गुड, पण त्याआधी मला त्याला चेक करू दे. का? कारण तू अजून छोटी डॉक्टर आहेस ना. ऑपरेशन करताना मोठ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असतो. ओह, म्हणजे मी सगळी ऑपरेशनं तुला विचारून करायची का? हो. ओके, चालेल. तू कधी येणार आहेस? उद्या दुपारी, तुला सांगितलं होतं ना. अरे, मी विसरले. माऊ विचारत होती. माऊ काय विचारत होती? तो आधीरतेनं बोलला. बाबा कुठे गेलाय आणि कधी येणार आहे? तिला वाटलं आज आपण बाहेर फिरायला जाणार आहोत. तेवढ्यात ग्रीषा बेबी, गाथाचा आवाज तिला ऐकू आला. व्हॉट? बाळा, तुला लंच नाही करायचं का? सत्यम दादा कधीचा तुझी वाट पाहतोय. ती आत येत बोलली. तिचं टॅबकडे अजून लक्ष गेलं नव्हतं आणि देव तिला डोळे भरून पाहत होता. तू काय करतेस? मी ना बाबासोबत बोलतीये, ग्रीषा बोलली आणि मग गाथाने टॅबकडे पाहिलं तर व्हिडिओ कॉल तोपर्यंत बंद झाला होता. ओहो, कॉल कट झाला, ग्रीषा बोलली, पण त्यानं मुद्दाम कॉल कट केला असं समजून गाथाला फार राग आला. तू येणार आहेस की नाही? ती रागात बोलली. येते, ग्रीषा बोलली आणि मग गाथा तिला घेऊन बाहेर गेली. इकडे शिव, आर यू मॅड? हे काय केलंस तू? कॉल कट केला का? कारण गाथानं तुला पाहू नये म्हणून, शिव बोलला. व्हॉट? माईंनी काय बजावलं होतं लक्षात आहे ना? अरे मूर्खा, तुला माहीत तरी आहे का ती माझ्याबद्दल विचारत होती म्हणजे मला मिस करत होती ती. माहीत आहे, मगाशी मायाचा फोन आला होता मला, त्यामुळेच तर फोन कट केला मी. व्हॉट? तू वेडा आहेस का? नाही, तू वेडा आहेस का? तिला अजून थोडं तडपू दे, त्यानंतर पहा तुझं प्रेम कसं फुलतं ते. तुम्ही सगळे ना माझ्या प्रेमाचे दुश्मन का झालायत? अरे, तिला वाटलं असेल मीच फोन कट केला म्हणून. वाटू दे, तिला तुला बोलायचं असेल तर कॉल करेल की ती. शिव खांदे उडवत बोलला आणि देव निराश होऊन त्याच्याकडे पाहू लागला. तर मग मित्रांनो, तर अशा पद्धतीनं आता पहिले गाथा देवला त्रास देत होती, आता देव त्रास देतोय गाथाला. काय वाटतं तुम्हाला, एवढ्या सहजासहजी दोघेही प्रेम कबूल करतील का? आणि त्यातल्या त्यात गाथा ती एवढी हट्टी आहे. पाहूयात पुढच्या भागात काय होतंय ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.